नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। गेवराई आगाराची गेवराई मुंबई एसटी बस अख्खी गळत असल्याने प्रवासी झाले ओलेचिंब। जोरदार पावसात बसमधील सर्व प्रवाशांनी खाली उतरून बालम टाकळीत बस स्टँडमध्ये घेतला आसरा। लांबच्या प्रवासासाठी नव्या गाड्या देण्याऐवजी गळत असलेल्या गाड्यांमुळे प्रवासी संतप्त। बीड जिल्हा गेवराई आगाराची गेवराई मुंबई ही एसटी बस बालम टाकळी येथे काल रात्री 9:30 वाजता आलेली आणि सुरू असलेल्या जोरदार पावसामध्ये अख्खी गळत असल्याने गाडीतील प्रवाशांनी गाडी बालम टाकळी येथे आल्यावर थांबून बस शेडचा व आसपासच्या पत्र्याच्या शेडचा आसरा घेतला। प्रत्येक डेपोला 5 एसटी बस नव्या दिलेल्या असताना देखील लांब पल्ल्याच्या प्रवासाला गाड्या ह्या जुन्या का देतात? प्रवाशांचे अख्खी बस गळत असल्याने किती हाल झाले। बालम टाकळीत पावसात 1.5 तास गाडी प्रवाशांनी थांबवून धरल्याने प्रवाशांचे मोठे नुकसान झाले। त्यामध्ये शालेय विद्यार्थिनी, लहान मुले, आजारी वृद्ध प्रवासी देखील पावसामध्ये या एसटीत ताटकळत होते। संतापलेल्या प्रवाशांनी मात्र आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या। 1.5 तासानंतर दुसरी गाडी लालपरी आल्यावर प्रवासी पुढच्या प्रवासाला निघून गेले। घ्या ना, तुम्हाला कमीत कमी व्हिडिओ तरी तुमच्या कामी येईल तो। प्रॉब्लेम वॉर्डनचा आहे ना। लेट झालं त्यांना घेणार नाही। हां, वॉर्डनला कन्व्हिन्स केलं जाऊ शकतं, पण ओव्हरनाईट एवढे सगळे जर पावसात भिजून जात असतील त्याच्यापेक्षा हा प्रॉब्लेम मोठा आहे का की वॉर्डन नाही ऐकते? हॅलो, आणि सर्वांना माहिती आहे की बसची अशी हालत आहे म्हटल्यानंतर तुम्ही असं कसं करू शकता ना? लॉंग रूटची गाडी शिवाय लॉंग रूटची गाडी आहे शिवाय। गेवराई गाडीतून एक आगारमधून गाडी निघलेली आहे। त्या गाडीची अशी कंडिशन, पूर्ण रिझर्वेशन गाडी आहे, पूर्ण सीट बुक आहेत। त्या गाडीची आज अशी कंडिशन आहे, उभे पण 20 लोक आहेत, पूर्ण उभे लोक पण 20 आहेत। गाडीची अशी कंडिशन आहे, पूर्ण गाडी गळतीये। आताच विजयराजेंनी, आमदार साहेबांनी 5 नव्या गाड्या दिल्यात। हे कंटिन्यू या लाईनला कंटिन्यू पूर्ण भंगार गाड्या, ज्या की लोकलला गाड्या चालतात अशा मुंबईला पाठवतात हे लोक। आणि आज प्रवाशांची इतकी हाल आहेत, छोटले बाळ आहेत आमच्याकडे। उद्या जरी आमच्या मुलाला वगैरे काही गाडीला काय झालेलं आहे? गाडीला काय झालं? गाडी पूर्ण गळती आतून। अहो, अक्षरशः ड्रायव्हरचं सीट सगळं पूर्ण गळते। माणूस पूर्ण गाडी कोणती? गाडी गेवराई मुंबई ही गाडी, आणि पूर्ण ही गाडी गळती। उद्या आमच्या फॅमिलीला काही प्रॉब्लेम झाला तर कोण जिम्मेदार राहील? आता सध्या तुम्ही कोणत्या गावात आहे? आता आम्ही सध्या बालम टाकळीमध्ये उभा आहे। आम्ही गाडी पुढे जाऊन देणार नाही। काय म्हणून थांबले तुम्ही? आता आगार प्रमुख म्हटलेत की दुसरी गाडी पाठवतो। मग ही पहिलीच जर यांनी अशी नीट पाठवली असती तर हे प्रॉब्लेम आला असता। गाडी गळती म्हणून तुम्ही इथं थांबले का? आता ऑप्शन काय सर? सगळ्यांना ड्युटीला जायचं तेवढे सगळे उभे। तुमच्याकडे नव्या गाड्या असून तुम्ही जर अशा पाठवत असतील तर रिझर्वेशन करून काय फायदा आहे आमचा? एवढे प्रवासी सीटवर बसले आणि ड्रायव्हर वरून ड्रायव्हर साहेबांना असं बोललेत की तुम्हाला आल्यावर बघतो। काय बघतो म्हणजे कोण तुम्हाला कोणी काही बोललं का? ड्रायव्हर साहेब आता इथं नाही येत, ते बोलतात की तुम्हाला आल्यावर बघतो। शेवटच्या पूर्ण काचा फुटलेल्या आहेत गाडीच्या, आणि सध्या पुण्याला मुंबईला रेड अलर्ट सांगितलेलं आहे। प्रशांत बाफना, अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।